प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोळ्या आणि औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत। परिणामी खासगी मेडिकलचा भार रुग्णांना उचलावा लागतोय। पाहुयात दौंड तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा हा रिपोर्ट। प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं नसल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर आर्थिक भार पडतोय। प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात। या ठिकाणी होणारे उपचार ग्रामीण भागातल्या रहिवाशांसाठी मोठा आधार असतात। येणाऱ्या रुग्णांची डॉक्टर तपासणी करतात, मात्र अनेकदा औषधच उपलब्ध नसतात। परिणामी खाजगी मेडिकलमधून औषधं विकत घेण्यासाठी डॉक्टर लिहून देतात। यामुळे रुग्णांना बाहेरून सलाईन तसंच सर्वच औषधं विकत घ्यावी लागतात। गोळे जुलाब कमी व्हायचे गोळे दिले ते सकाळी संध्याकाळी घ्यायला सांगितले आणि बाहेरची गोळी सांगितले। कुठली हे कुठले काय माहित, मला बी आता बघावं लागेल आता। ती बाहेर घ्यायला लावली का? हा, बाहेर घ्यायला लावली। इथं नव्हती का त्यांनी? तुम्ही विचारलं नाही का? विचारलं तर नाही म्हणले मला। मागच्या 10 दिवसात मी सलाईन लावली। मी बाहेरनं मेडिसिन आणलं। बरं। 120 रुपयाचं। आता बी 120 रुपयाचं बाहेरनं मेडिसिन घेऊन येतो मी। सलाईन लावली, बाहेरनं गोळ्या औषधं म्हणजे इंजेक्शन सगळी बाहेरनंच आणतोय आम्ही। किती खर्च झाला? खर्च त्या दिवशी घरच्यांना 150 रुपये खर्च, मला 150 रुपये खर्च आणि आजचं बी 150 रुपये खर्च। बाहेरनं मेडिसिन मी पूर्ण आणतो। प्राथमिक आरोग्य केंद्रानं पुणे जिल्हा परिषदेला औषधांविषयीची गंभीर परिस्थिती लवकर सुधारावी अशी मागणी केली आहे। थोडंफार शॉर्टेज होतं, परंतु मी आजच जिल्हा परिषदशी बोलले, त्यांच्याकडे मेडिसिन अवेलेबल आहे। तसं त्यांनी अजून परचेस ऑर्डर पण दिलेले आहेत आणि ते मेडिसिन येऊन जाईल। आता त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। तसं आता काल खामगावमध्ये बोलले तर तिथल्या एमओनी सांगितलं जे थोडंफार शॉर्टेज होतं आम्ही ते जन आरोग्य समितीच्या मीटिंगमधून आपण त्याची खर्चाची मान्यता घेऊन जे थोडंफार कमी कालावधीसाठी आपण खरेदी करू शकतो, त्याचा असं एकदम शॉर्टेज होणार नाही। जिल्हा परिषदेकडून औषधांचा पुरवठा तातडीनं झाला तर रुग्णांवर पडणारा आर्थिक भार निश्चित हलका होईल। ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते ते या सरकारी रुग्णालयामध्ये येत असतात, मात्र या रुग्णालयामध्ये त्यांना चेकअप केल्यानंतर गोळ्या देण्यासाठी उपलब्ध नाही आहे। काही गोळ्यांवरच त्यांना भागवलं जातं आहे। त्यामुळे त्या रुग्णांना बाहेरून म्हणजे खाजगी मेडिकलमधून गोळ्या घेण्याची वेळ ही आता सर्वसामान्यांवर आली आहे। त्यामुळे यावर लवकरात लवकर प्रशासनाने तोडगा काढावा अशीच रुग्णांची मागणी केली आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनवणे, सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड।